म्हणजे त्याच दावणीचा तुम्ही हे करता. त्या दावणीचा गाय म्हणजे अशी एक लक्ष्मी म्हणलं तरी चालेल. आम्हाला लाभली एक लय मोठी मोलाची साधले त्या गाई. त्या गाईनं मोठे मोठे लय मोठे मोठे म्हणजे एक आता तुम्ही तर बघताय काढतो स्पीड पण बघताय. आणि असं नाही की हा अंगचा पळ आहे त्याचा. म्हणजे असं नाही की टुचून बिचून किंवा नाही का असं बाहेरून रग आणलेलं काय नाही. अंगचा पळ आहे त्याचा. महिन्यात त्यांनी एवढं 2 महिने घेतले मैदानात गाजवले. आणि हा अजून टिकून पाहणार आहे. असं नाही की बाबा दात लावल्यावर कमी येईल किंवा काय. हा हे वासरू टिकून पाहणार आहे. बोलत बोलत म्हणाला तुम्ही पेडगावचा हिंद केसरी झाल्यानंतर बी तुम्हाला पायऱ्याला अडचण आली तर येते का अजून पण? पायऱ्याला अडचण म्हणजे आदतला नाही. आदत मैदानाला आम्हाला अडचण येत नाही. पण अशी ओपनला किंवा मोठं कुठल्या एखादं मैदान आमची इच्छा झाली बाबा पळायची. आता आज कसे बरोबर. केसरी त्यामुळे आमची इच्छा होती पळायची. पण असं मोठ्या मैदानाला ओपनला कोण देत नाही. पण यांनी ठरवून दिलं की ओपन असं नाही तर आदत असं हिंद केसरी होणार. गेलं ओपन असू नाही तर काय असू दे. मी ओपनच्या पण मैदानात मोठ्या गाड्यांमध्ये पण पळू शकतो. हे सिद्धमय पोरांसाठी कारण काल सेमी जो एवढा टाचक्या लागलेला त्या देव बाकासूर लागलं. सगळ्या पोरांच्या तोंडावर 12 वाजलेला आपण राहतोय का नाही. त्यामुळे म्हणजे सगळ्यांना विश्वास सोडून दिला काय आहे आपल्याला आशीर्वाद तेवढाच भेटेल. सगळ्यात महत्वाचा गट काढला आम्ही त्याचा आम्हाला लय आनंद होता मोठ्या मैदानात. नशिबानं यांना पोराचा मान राखला आणि सगळ्यांच्या पोरांच्यासाठी जीव तोडून पळाला. आदतमध्ये एवढा धुमाकूळ करतोय म्हणजे पुढचं भविष्य काय बघताय त्याच्याकडे? भविष्य सांगितलं की काही वासरू टिकून पळणार आहे. ह्याची जातच तशी किती दिवसाच्या गॅपनं काढतोय? एक 5-6 दिवसाच्या गॅपनं काढतो. कारण जास्त दिवस 10-12 दिवस ठेवलं ना की मग जरा स्पीडला कमी येतं. त्याच्यामुळे 5-6 समालोचकांमुळे तुम्ही त्याचं पहिलं येडा काढून ठेवलेलं परत नंतर नाव बदलून परत शहाणा करत केलं. काय सांगा? त्यांना केलं म्हणजे ते समालोचक म्हणले अरे ते तुमचं एवढं नाव मोठं करतंय तुमच्या नावासाठी पळतंय तुम्ही त्याला येडा का म्हणताय. तर त्यांनाच एकदा आयऱ्याच्या मैदानात डायरेक्ट त्यांनाच पुकारलं. आमची पावती होती येडा काढतोच म्हणून. त्यांना पावतीच्या वेळेसच पुकारलं की शहाणा काढतोच म्हणून. की तेव्हापासून आम्ही पण म्हणलं जाऊ दे शहाणा तर शहाणा काढतो. तेव्हापासून समालोचक आता पुढे कुठल्या मैदानात बघायचं? आता एक टकलेवाडी म्हणून बारामतीच्या इथं एक आणि सिद्धेश्वर कुरुल या दोन्हीपैकी एका मैदानात आदतला पाहणार. अजून किती महिने दाखला म्हणताय काय? अजून तर एक वर्ष म्हणजे 2 वर्ष शक्यतो माणसं काय म्हणतात 25 महिन्यापर्यंत नाहीत लावत. अजून याला नोव्हेंबर महिन्यात 2 वर्ष होतात. तिथून पुढं मग कधी लावतात आता काय सांगू शकत नाही. दादा काय सांगाल? सुलताननं तुमचं नाव आता एवढं रोशन केलेलं आहे. सुलतानने भरपूर आमचं नाव रोशन आणि सुलतानने पूर्ण महाराष्ट्रात माझं नाव आज माझ्या मुलीचं आणि माझं नाव पूर्ण महाराष्ट्रानं आज गाजवलेलं आहे. ज्यावेळेस मथुर बरोबर पळाला नव्हता त्यावेळेस सुलतानला तुम्हाला सांगावं लागत होतं की हा सुलतान आहे. पण त्यावेळेस मथुर बरोबर पळाला. चर्चेचा एक विषय बनला. पूर्ण महाराष्ट्रात आहे. पूर्ण 14 देशामध्ये आपल्या सुलतानचं नाव झालं. खरोखर मथुरच्या ज्यावेळेस गळ्यात बैल पळाला ना आणि एवढा नाव झाला की तो तिथे त्या मैदानात गेले होते. पब्लिकचा क्रेज त्याच्या मागे प्लस माझे बैलाला कधी सवय नव्हते असे एवढा आवाज बिवाज असं सुलतानला कधीच नाही बिन त्यावेळेस ना. आणि सुलतान त्याच्या जोडीला पळाला आणि तेव्हा पब्लिक एवढी आवाज देत होती एवढी जल्लोष चालू होता त्यांचा की हिशोबाच्या बाहेरच. जेणेकरून ना त्यामुळे सर्वांना माहीत झालं मथुरच्या गळ्यात पळाला त्यावेळेस सर्वांना माहीत झाला की सुलतान पिन आहे काहीतरी पळतोय. आणि आज विशेष म्हणजे दोन्ही भाऊ गुलाला. हो. काय सांगायचा विषय? दोन्ही भाऊ गुलालात राहिलेत. एवढा आनंद वाटला की आम्ही एक म्हणजे जेव्हा सेमी झालो त्या सेमीमध्ये आम्ही असं करत होतो की आपल्या गटात हे नको आहे मथुर नको आहे म्हणून. आणि खरोखर असंच बोलता आणि आमच्या गटात मथुर नाही लागला तेवढा आम्हाला आनंद वाटला. मग आम्ही तेव्हा अंदाज झाला आमचा की बाबा आता आपण दोघे बिन गुलालात राहिलो म्हणून. आणि मथुर बिन राहिला आणि आम्ही बिन राहिलो. पुन्हा एकदा जोट्यात दोघांना बघण्याची प्रेक्षक 100% बघा राहुलभाई हे काही आमचे नातेवाईक आहेत. हे लांबचे काही असं काय हे नाही. ते आमचे नातेवाईक म्हणजे माझ्या मामाचा पोरगा आहे त्याला त्यांची बहीण दिलेली आहे. हां असं आमचं नातं आहे एकदम जवळचं नातं. आणि आम्ही असतो नेहमी फिरत एकत्र जोडीलाच असतो. तर आम्ही काय आज उद्या कधी मी आमचा बैल पळेल. सध्या मी का नाही बैलाचे मागे लागेल कारण माझा बैल होता बिमार तुम्हाला पहिलं मला सांगितलं आहे. त्यामुळे आता बैल कुठं माझा त्या बिमारीतून निघालेला आहे आणि त्यामुळे मी आता बैलाच्या याच्यातच आहे याचा
पहिल्यागत स्पीड दाखवले काय सुलतान जसा हो सुलतानने पहिल्या कधी स्पीड दाखवलेला पण सुलतान अजून तब्येत त्याची थोडी खराब आहे आणि अजून थोडा होईल हळूहळू तो चाललाय रुटीनला अजून 15 दिवसात त्याचा वेगळा चेहरा असेल अजून. एक नंबरचा गोलालाचा एक वेगळा आनंद आणि हिंद केसरीचा एक वेगळा आनंद. पहिल्यांदाच तुम्ही हिंद केसरी 100% आज पहिल्यांदाच आम्ही हिंदकेसरी झालो. एवढा आनंद आहे आम्हाला हे बोलून फायदा नाही कारण का आम्ही पहिलेपासून घाटावर येतो पहिलेपासून इकडे वरच्या साईडला शस्त्र बघायला येतो पण कधी आम्हाला हिंदकेसरी किताब भेटला नव्हता आणि आम्हाला जेव्हापासून सुलतान लागले तिथपासून असं वाटलं की बाबा कुठेतरी आम्हाला हिंदकेसरी भेटणार कधीतरी भेटणार. पेडगावचा आता झाला हिंदकेसरी त्याच्यात लय आशा होते आम्हाला की बाबा आम्ही हिंदकेसरी होणार पण काही कारणास्तव आम्हाला तिथे झालं नाही आमचा आणि आता लगेच दुसरा अड्डा हा हिंदकेसरी दाखवला पण इथं झालो आणि तो पण आदातमध्ये झालो म्हणून आणि आदातमध्ये झाल्यामुळे अजून आम्ही चर्चेत आलोय. कारण 18 महिन्यात पुढचं स्वप्न काय त्याच्यावरती तुमचं की काय हो? बघा काही नाही स्वप्न आमचं काही नाही फक्त आमच्या कपाली गुलाल लागला पाहिजे तेवढाच बस आम्हाला दुसरा काहीच नको. अगं आमच्या सुलतानने आम्हाला हे आणून दिलं पाहिजे ते आणून दिलं पाहिजे ना फक्त आमच्या डोक्याला कपाल लागला कपालाला कुंकू लागला संपला विषय बस. पण हाच गुलाल हे करायला त्याला 3 फेरे हे करायला लागते. हो हा बघा आमच्याकडे बिंजोरचा आहे बिंजोरला आमच्याकडे एवढी बैल आहेत की सोबाच्या बाहेर मुंबईमध्ये आणि प्रामाणिकपणे शर्ती होतात. आमची कमिटी आमचे अध्यक्ष हे सगळे जसे बोलतील तसे आमची कमिटी चाललेली आहे आणि ज्याप्रमाणे शर्ती होतात आणि प्रत्येक अड्ड्यात गेलो ना तर आमची एकच शर्त होते तिथे आणि इथे 3 फेऱ्या पळतात मग त्याच्यासाठी एक वेगळा अनुभव लागले त्याला सुलतानला. आणि आता सुलतान आता घाटावर आलाय वातावरण कसं सूट होतंय घाटावरचं काय सांगा? घाटावरचं म्हणजे त्याला- तुमच्या तिकडचं वातावरण आणि इकडचं वातावरण फरक आहे. जाम भरपूर फरक आहे पण आता थोडे दिवस राहून तो या वातावरणात पण गुळमेल होणार आहे आणि त्या वातावरणाचीच मुळे त्याला थोडासा मागे पुढे झालेला म्हणून तो बिमार पडलेला आणि आता त्या वातावरणात तो गुलत चाललेला आहे. या 15-20 दिवसांत त्याचा चेहरा वेगळा असणार आहे. धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळेबद्दल. धन्यवाद तुमचं. शुभेच्छा देतो.